एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती। तिचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं नव्हतं आणि ती एका ठिकाणी कोचिंग क्लासेससाठी म्हणजे शिकवणीमध्ये जात होती आणि येत होती, अभ्यास करत होती। मग अशा पद्धतीनं ती शिकवणीला जाते, क्लासेसला जाते। ज्या क्लासेसला ती जाते त्या क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी महिला शिक्षिका होत्या आणि महिला शिक्षिका असल्यामुळेच बऱ्याच मुली त्यांच्याकडे जायच्या। पण मात्र त्या महिला शिक्षिकेचा जो नवरा आहे त्या नवऱ्याची मात्र या तरुणीकडं वाईट नजर होती आणि तो तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याच्याच प्रयत्नात होता। त्याला नेमकी संधी कधी भेटते, काय भेटते याचीच वाट तो मोठ्या प्रमाणात पाहत होता। पण मात्र एक दिवस तारीख आली ती म्हणजे गुरुपौर्णिमेची आणि ज्या दिवशी गुरुपौर्णिमा होती त्याच दिवशी त्या शिक्षिकेच्या नवऱ्यानं तिची विद्यार्थिनी पकडलेली होती आणि घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच ठाण्यातील अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली। आता या ठिकाणी राहणारी एक मुलगी होती, 18 वर्षापेक्षा तिचं वय कमी होतं, शाळेमध्ये जात होती, तिचं शिक्षण घेत होती। पण मात्र शाळेपेक्षा क्लासेसमध्ये जास्त शिकवतात, अभ्यास होतो म्हणून तिनं त्या ठिकाणी ट्यूशन लावलेली होती आणि ती ट्यूशनला जात होती। ज्या ठिकाणी ती ट्यूशनला जात होती त्या ठिकाणी महिला शिक्षिका होत्या आणि त्या महिला शिक्षिका असल्यामुळंच अनेक जण त्या ट्यूशनसाठी त्या ठिकाणी पाठवायचे। मग ही त्या ठिकाणी जात होती, येत होती, तिचं शिक्षण पूर्ण करत होती। मागच्या 2 वर्षापासून ती या महिला शिक्षिकेकडे शिक्षण घेत होती। आता ती महिला शिक्षिका चांगली होती पण मात्र तिच्या नवऱ्याची नजर वाईट होती, त्यानं त्या तरुणीकडं वाईट नजरेनं बघायला सुरुवात केलेली होती। मग एक दिवस तारीख आली ती म्हणजे 21 जुलै 2024ची। 21 जुलै 2024ला गुरुपौर्णिमा होती आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या महिला शिक्षिकेनं तिचे संपूर्ण विद्यार्थी घरी शिकवणीमध्ये बोलवलेले होते। मग घरी बोलवल्या असता खाली काहीतरी त्यांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि काही सामान हे वरच्या रूममध्ये न्यायचं होतं म्हणून त्या तरुणीला सांगितलं की बाबा एवढं सामान काय कर, वरच्या रूममध्ये नेऊन ठेव। आता ती तरुणी शिक्षिकेचं ऐकून ते दिलेलं सामान वरच्या रूममध्ये घेऊन गेली आणि वरच्या रूममध्ये घेऊन गेली असता त्या ठिकाणी त्या महिला शिक्षिकेचा नवरा अगोदरच रूममध्ये बसलेला होता। आता त्या तरुणी भीत रूममध्ये गेली, सामान ठेवलं आणि त्या ठिकाणून वापस येत होती। पण तो जो पुरुष होता त्या महिलेचा नवरा होता त्यानं मात्र रूमचं दार लावलं आणि ती तरुणी पकडली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि खाली मात्र ती महिला आणि तिच्या विद्यार्थिनी बसलेल्या होत्या। यांना ही घडलेली घटना काहीही माहीत नव्हती। आता त्या पुरुषानं त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं। ती तरुणी खाली आली, मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती आणि बाहेर पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणात चालू होता। मग बाहेर पाऊस मोठ्या प्रमाणात चालू होता, हिला घरी जाता येत नव्हतं, त्या शिक्षिकेला काही सांगता येत नव्हतं, मैत्रिणीला सुद्धा त्या तरुणीनं काहीही घडलेला प्रसंग सांगितला नाही। मग पाऊस सुरू आहे, मुलगी अजून घरी आली नाही म्हणून त्या मुलीचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान झाले आणि तरुणीस घ्यायसाठी तिचे वडील गेले। मग तिचे वडील त्या क्लासेसमध्ये त्या तरुणीला घेण्यासाठी गेले आणि घेण्यासाठी गेले असता त्या तरुणीला घेऊन घरी वापस आले। आता वापस आल्यानंतर तरीसुद्धा त्या तरुणीनं काहीही सांगितलं नाही। मग संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळी सगळेजण जेवायला बसले। मग जेवण करता करता ती जी तरुणी आहे तिनं सांगितलं की मी उद्यापासून ट्यूशनला जाणार नाही, फक्त शाळेला जाणार आहे। मग आईला वडिलाला वाटलं की बाबा ही अचानक उद्यापासून ट्यूशनला जाणार नाही असं का म्हणते, कारण की मागच्या 2 वर्षापासून ती त्याच ठिकाणी शिकते। मग ती म्हणजे काही नाही असंच आहे तसंच आहे काही कारणं देत ती ट्यूशनला जायचं नाही म्हणत होती। सुरुवातीला घरच्यांना वाटलं की बाबा अभ्यासामुळे म्हणत असेल, पण मात्र तिचा म्हणण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। जेव्हा आईनं तिला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा तिनं हे संपूर्ण घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला आणि मग आईनं थेट हे जे शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे अंबरनाथ पूर्वमधील ते पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी शिक्षक आहे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि मग दखल घेतल्यानंतर तो जो शिक्षक आहे त्या शिक्षिकेचा नवरा आहे
तो मात्र त्या ठिकाणाहून फरार झालेला होता, कारण की त्याला या संपूर्ण गोष्टीची खाणखूण लागलेली होती की त्याच्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे. आता त्याला याची जाणीव झाल्यामुळं तो फरार झालेला आहे, पण मात्र पोलीस त्याचा तपास घेत आहेत आणि त्याला लवकरच अटक करणार आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आले. बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत. मुली आता खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहेत का, असा देखील प्रश्न या गोष्टींमधून तयार होतो. आता एकंदरीत गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी गोष्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान घडलेली आहे. आता या संपूर्ण घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.